नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण ज्वारीचं उपीट करणार आहोत। अख्खी ज्वारी असते ना, हे बघा मी 2 वाट्या ज्वारी घेतली। आता ही आपण भिजत टाकू। हिला 4-5 तास भिजत ठेवणार आहे। हे बघा नळाखाली धुवून घ्यायची चांगली। हे आले वरचे भोंडे असतात ना, हे धुवून काढायचे। हे बघा हे असे भोंडे असतात लाल लाल, ते असे धुवून काढायचे। 4-5 पाण्याने धुवायचे। आता मी ही 5 तास भिजत ठेवणार आहे आणि भिजल्यावर मग आपण कपड्यावर सुकवायची। मग तुम्हाला दाखवते। हे बघा आपली 5 तास झाले, मी तुम्हाला दाखवते। अशी हे बघा अशी फुटली पाहिजे, त्याचे म्हणजे हे साल निघतात, वरचे साल निघले पाहिजे। हे बघा अशी 2 भाग झाले पाहिजे त्याचे असे, म्हणजे रवा छान पडतो त्याचा। तुम्हाला असं जर हे खाऊन गव्हाचे आपले उपीट खाऊन कंटाळा आला असेल, हे बघा रवा आपला उपीट, रव्याचं उपीट खाऊन, तर हे पौष्टिक पण आहे आणि शुगरवाल्यांना पण हा रवा चालतो। खूप छान पण मिक्सरवर खाली वर असं केलं ना, खूप छान रवा पडतो याचा आणि चवेला पण खूप छान लागतो। आम्ही करून बघितलाय। तर आता हे 5 तास झालेत, मी चांगले भिजवले। आता आपण चाळणीत काढून घेऊ। हे बघा असं चांगलं निथळून द्यायचं पाणी आणि असं कपड्यावर, कॉटनच्या कपड्यावर थोडा वेळ सुकत घालायचं, 1 तासभर। पण फॅन खाली लगेच सुकतं ते आणि थोडंसं ओलसर असताना पुन्हा असं वाटून घ्यायचं। हे बघा आता ही ज्वारी ना अशी आपण फॅन खाली अशी पसरून ठेवायची आणि 1 तासभर चांगली सुकून द्यायची। मग तुम्हाला मी सांगते। आणि उपीट होतं ह्या ज्वारीचं, भाज्या घालायच्या सगळ्या, अशा मस्त उपीट होतं ना। 2 तास मी सुकवली, चांगली सुकली। आता आपण मी तुम्हाला मिक्सरमध्ये फिरून दाखवते कसा रवा काढायचा ते। ज्वारी चांगली सुकली ना, असे थोडे थोडे करून असे मागे पुढे करून आपण वाटून घेऊ त्याला। रवा काढून घ्यायचा, याचा मिक्सरवरच होतो, छान होतो। मी थोडं थोडं करूनच काढते, दाखव बरं का। असा रवा तयार होतो। आता आपण याच्यातल्या ना मी सगळा वाटून मग तुम्हाला दाखवते। मी अजून थोडंसं वाटून दाखवते तुम्हाला। आता तुम्हाला असं पीठ काढून घ्यायचं। थोडंच निघतं पीठ, जास्त पण नाही निघत। थोडं निघलं तरी आणि त्याच्यात टाकलं तरी चालतं। पण हे बघा ते पीठसुद्धा असं बारीक रव्यासारखं असतं, नाही हे केलं ना काढलं तरी चालेल। पण तुम्हाला नुसतं रवा पाहिजे असं नाही, बघा बारीक रव्यासारखंच पडतंय ते। आता असा रवा चाळायचं आणि हे बघा मी तुम्हाला पाकडून दाखवते। हे असं साल आहे ना, हे असं काढून घ्यायचं। बघा एवढं निघलंय आणि थोडंसं सुपाणी किंवा ताटाने थोडंसं रवा आहे ना पाकडून घ्यायचा हा। हे बघा हे चाळण आहे ना, असं थोडं जाड असतं, ते आपले ज्वारीच्या दळणात, बाजरीच्या दळणात टाकून दिलं तरी चालतं, ते काही वाळायला पण नाही जात। हे बघा किती छान मग रवा निघतो। हे बघा आपला किती छान रवा झाला आहे। आता हे ना साल गेलं तरी चालेल, पण तुम्हाला काढायचं असलं ना असं गोळून थोडंसं काढू शकता। हे बघा असं आपला जाड रव्यासारखा रवा झाला ना, उपीट करायला खूप छान रवा आहे आणि चवेला पण खूप चांगला लागतो। तर आता मी तुम्हाला करून दाखवते। मी तुम्हाला साहित्य सांगते। हे बघा मी 2 कांदे कापून घेतले छोटे, थोडंसं गाजर घेतले, वाटाणा आणि शिमला मिरची, टोमॅटो, थोडंसं लसूण, मिरच्या घेतल्या 10-12 कापून आणि शेंगादाणे घेतले, थोडेसे काजू, थोडेसे आलं किसून घेतले, बटाटा लागेल आपल्याला, कोथिंबीर आणि हे रवा काढून घेतलेला 2 वाटी ज्वारीचा। तर आपण अगोदर भाजून घेऊ तो चांगला।
चांगला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा. आता चांगला थोडासा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा चांगला. हे आपण उपीट करतोय ज्वारीचा रवा काढून त्याचं तयार. ते शुगरवाल्यांसाठी पण खूप चांगलं असतं आणि पौष्टिक पण असतं. उन्हाळ्याचं हलकं पण असतं खायला आणि छान पण होतं. खूप चवेला पण छान होतं. बघा आपला रवा आता भाजत आलाय. मी थोडासा जाड ठेवलाय. अजून पण थोडासा बारीक करता येतो पण थोडासा जाड ठेवलाय मी. असं खमंग वास येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. आपला ज्वारीचा रवा भाजून झालाय. आपण आता काढून घेऊया. मी बिना तुपाचाच भाजलाय. तूप तेल काहीच नाही टाकलं, तसंच भाजून घेतलंय. आता आपण काढून घेऊ. त्याच कढईत 2 चमचे तेल टाकते. आपण शेंगदाणे आणि काजू भाजून तळून घेऊ. चांगले कडक होईपर्यंत चांगले फुलले पाहिजे असे भाजून घ्यायचे. आता मी त्याच्यातच काजू पण भाजून घेते. असे चांगले गुलाबी रंग येईपर्यंत कडक भाजून घ्यायचे. आता आपण काढून घेऊ. आता मी त्याच कढईत त्याच तेलात मोहरी टाकते. मोहरी तडतडली का मोहरी चांगली तडतडून द्यायची. मग जिरं टाकायचं. का मोहरी तडतडली जिरं टाकते. नंतर कढीपत्ता, नंतर लसूण टाकायचा, हिरव्या मिरच्या, ते चांगलं परतून घ्यायचं. मिरची लसूण चांगलं परतले. आता आपण त्यात चांगलं आलं थोडंसं किसलेलं आहे ते परतून घेऊ चांगलं. पण त्याच्यामध्ये बटाटा टाकू. भाज्या सगळ्या टाकायच्या. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाका. बटाटा थोडासा परतून घ्यायचा चांगला. आपला बटाटा चांगला परतलाय. आता आपण कांदा परतून घेऊ. त्यामध्ये कांदा परतला का भाज्या टाकायच्या. तूप टाकते. थोडंसं आपण भाज्या परतवण्यासाठी तूप टाकू म्हणजे छान चव येते. 2 चमचे तूप टाकले. कांदा चांगला परतला का मग भाज्या टाकायच्या म्हणजे भाज्या पण चांगल्या शिजतात. कांदा परतला का चांगला हे अर्धा चमचा पाव चमचा हिंग टाकते आणि थोडीशी हळद टाकायची. चांगला गुलाबी झाला का मग आपण त्याच्यात भाज्या टाकू. आता आपण गाजर, शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून चांगलं परतून घ्यायचं. वाटाणा टाकायचा. आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू. आणि चांगलं परतून घ्यायचा. वाफ काढून घ्यायची चांगली झाकण ठेवून. त्या भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या. थोडा वेळ मी झाकण ठेवते. ते चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटोचं पाणी सुटलं पाहिजे. भाज्या पण चांगलं शिजवून घ्यायच्या. असं दाबून बघायच्या भाज्या शिजल्यात का. म्हटलं शिजल्या तर परत थोडा वेळ परत वाफ काढून घ्यायची. हे बघा आपल्या भाज्या चांगल्या परतल्यात. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीर परतली का थोडंसं दही टाकायचं. 2-3 चमचे दही टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. ते साईडला पाणी उकळायला ठेवले. आता आपण त्यामध्ये पाणी ओतू. पाणी ना 1 वाटी रवा असला ना 2 वाट्या
नाही तर 1.5 वाटी पाणी टाकायचं तुमच्या अंदाजाने. तर बारीक रवा असला मोठा असला तर नंतर कमी पडलं तर थोडंसं नंतर टाकलं तरी चालतं. आता पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आणि आता आपण हा रवा काढलेला आहे ना तो त्याच्यात टाकू. चांगली भाकर उकळी येऊन द्यायची बघा अशी. आता आपण हे रवा त्यामध्ये टाकून घेऊ. थोडं थोडं टाकायचं आणि बारीक गॅसवर चांगलं शिजून द्यायचं. असं दाबून बघायचं. नाही शिजलं तर साईडला थोडंसं पाणी ठेवायचं आणि गरम पाणी त्यामध्ये ओतायचं थोडंसं. का आपल्याला थोडंसं पाणी लागेल अजून शिजायला आणि थोडंसं पाणी टाकते. आता आपण झाकण ठेवू थोडा वेळ. छान होतं हे उपीट, छान होतं. शुगरवाल्यांसाठी पण चांगलं असतं आणि पौष्टिक पण असतं. बघा मी आता झाकण ठेवून एक वाफ काढते. हे बघा आपलं उपीट चांगलं तयार झालं आहे ज्वारीचा. एका 1.5 वाटी रवा होता ना, मी 3 वाट्या पाणी घेतलं. थोडंसं जाड रवा राहिलाय ना त्याच्यामुळं थोडंसं पाणी जास्त लागलं. बारीक रवा केला तर कमी पाणी लागतं. आता आपण थोडेसे असे शेंगदाणे आणि काजू टाकू. शिजलाय पण चांगला आहे बघा. असं दाबून बघायचं. चांगला रवा शिजला ना मग काढून घ्यायचा. आता मी गॅस बंद करते. आता थोडा गरम आहे ना म्हणून थंड झाला का मोकळा होतो चांगला. अजून गरम आहे. कोथिंबीर टाकायची. खूप भारी लागतो. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जर आवडला तर नक्की करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.